विद्यार्थी मित्रांनो, काल आपण प्रोबॅबिलिटी सुरू केलेलं आहे आणि त्या प्रोबॅबिलिटीमध्ये सॅम्पल स्पेस पहिल्यांदा रँडम एक्सपेरिमेंट आपण बघितलं की असे आपल्या डे टू लाईफमध्ये बरेचसे एक्सपेरिमेंट आहेत की ज्याचा रिझल्ट कोणकोणते येऊ शकतात ते आपण सांगू शकतो, मात्र नेमका हाच रिझल्ट मिळेल हे सांगू शकत नाही. अशा एक्सपेरिमेंटला आपण रँडम एक्सपेरिमेंट म्हणतो. त्यानंतर आउटकम रँडम एक्सपेरिमेंटमध्ये जो रिझल्ट मिळतो त्याला आपण आउटकम म्हणतो. आणि सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स इन रँडम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड सॅम्पल स्पेस डिनोटेड बाय एस ऑर ओमेगा. म्हणजे आणि त्याचे काही एक्झाम्पल्स आपण बघितलेले, टॉसिंग 1 कॉइन, टॉसिंग 2 कॉइन्स, टॉसिंग 3 कॉइन्स, रोलिंग अ डाय, रोलिंग 2 डायस ॲट रँडम. आणि याचं टेक्निक पण मी तुम्हाला दिलेलं आहे 2 डायसचं. त्यानंतर आज आणि काही आपण एक्सपेरिमेंट वेगळे बघू की ज्याचा सॅम्पल स्पेस कसा लिहिता येतो. ते आज काही एक्झाम्पलवरून परत आपण हे समजावून घेऊ की सॅम्पल स्पेस लिहिण्यासाठी बरेचसे म्हणजे 1 मार्कासाठी 2 मार्कासाठी क्वेश्चन विचारतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, प्रोबॅबिलिटी तुम्हाला फाइंड आउट करण्यासाठी किंवा इव्हेंट फाइंड आउट करण्यासाठी हा सॅम्पल स्पेसच लिहावा लागतोय, लक्षात घ्या. तेव्हा सॅम्पल स्पेस हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. सॅम्पल स्पेस लिहिता आलं की सॅम्पल स्पेसवरूनच आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा होतो इव्हेंट. एनी सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस इज कॉल्ड इव्हेंट. मग आणखी काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला आज देतो की एक्सपेरिमेंट टू डिजिट नंबर आर फॉर्म्ड two digit numbers are formed using digits 2, 3 and 5 without repeating a digit. म्हणजे कंडिशन दिलेलं आहे विदाउट रिपीटिंग अ डिजिट. बघा एक्सपेरिमेंट काय आहे, 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म्ड युजिंग डिजिट्स 2, 3 and 5 विदाउट रिपीटिंग द डिजिट. म्हणजे एक डिजिट हा एकदाच वापरायचा, 2 वेळा वापरायचं नाही. मग याच्यावरून सॅम्पल स्पेस कसा तयार होतो बघा. देअरफॉर सॅम्पल स्पेस इज S इज इक्वल टू, बघा 2 पासून म्हणजे 10 स्पेसला 2 घेऊन आपण जेवढे 2 डिजिट नंबर तयार होतात ते आपण पहिल्यांदा तयार करू. 2, 3, 2, 5. त्यानंतर 3 युनिट प्लेसला घ्या, 10 स्पेसला घ्या, 3, 2, 3, 5. 10 स्पेसला 5 घ्या, 5, 2, 5, 3. बरोबर. याप्रमाणे इथं तुम्हाला n ऑफ s 6 नंबर्स मिळतात. आता इथं जर तुम्हाला कंडिशन अशी दिली असती विथ रिपीटिंग अ डिजिट्स विदाउट नाही, म्हणजे रिपीटेशन ऑफ डिजिट्स इज अलाउड जर म्हटलं असतं तर याच्यामध्ये 3 नंबर वाढले असते, 2, 2, 3, 3, 5, 5. लक्षात आलं. म्हणजे या पद्धतीने आपल्याला काय करता येतं, सॅम्पल स्पेस तयार करता येतो. त्यानंतर याहीपेक्षा वेगळे एक्झाम्पल आपण बघू. याच्यामध्ये सॅम्पल स्पेस तयार करत असताना वेगळे एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. एक्सपेरिमेंट फॉर्म रोड सेफ्टी कमिटी. रोड सेफ्टी कमिटी of two from 2 boys and 2 girls.
आता या एक्सपेरिमेंटचं तुम्हाला काय करायचं आहे, सॅम्पल स्पेस लिहायचं आहे. बघा क्वेश्चन कसं आहे, म्हणजे एक्सपेरिमेंट कसं आहे, फॉर्म अ रोड सेफ्टी कमिटी ऑफ टू बॉयज अँड 2 गर्ल्स. म्हणजे 2 बॉयज आणि 2 गर्ल्स पासून दोघांची रोड सेफ्टी कमिटी तयार करायची. समजा आपण एखादी गॅदरिंग वगैरे असेल तर कमिटी निर्माण करतो, किंवा वर्गामध्ये एखादी कमिटी निर्माण करतो प्रत्येक क्लासरूम मध्ये. समजा अभ्यासाची कमिटी असेल तर त्याच्यामध्ये 2 बॉयज आणि 2 गर्ल्स ची कमिटी फॉर्म करायची. तर किती वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला कमिटी फॉर्म करता येईल. दोघांची कमिटी फॉर्म करायची आहे, मग त्याच्यामध्ये 2 गर्ल्स आणि 2 बॉयज आलेले, तर त्यामध्ये ही कमिटी कशी फॉर्म करता येईल, की आपण पहिल्यांदा असं गिव लेट 2 boys say B1 B2. म्हणजे बॉयजला आपण B1 B2 कन्सिडर केलं, अँड 2 गर्ल्स से G1 G2. आता यांची कमिटी कशी तयार करता येईल बघा. Therefore सॅम्पल स्पेस S is equal to बघा B1 B2, म्हणजे दोन्ही आपण बॉयज घेतले B1 B2. त्यानंतर फर्स्ट बॉय फर्स्ट गर्ल, फर्स्ट बॉय सेकंड गर्ल, B1 G1 B1 G2 ही कमिटी आपण फॉर्म करू शकतो. तसं सेकंड बॉय फर्स्ट गर्ल, सेकंड बॉय सेकंड गर्ल, B2 G1 B2 G2, आणि फक्त 2 गर्ल्सची आपण कमिटी घेऊ शकतो G1 G2 G1 G2. म्हणजे किती वेळ येतात बघा. therefore n of s is equal to 1 2 3 4 5 6. लक्षात आलं. म्हणजे या पद्धतीने आपल्याला कोणताही इव्हेंट असेल, कोणताही एक्सपेरिमेंट दिला तर त्याचा सॅम्पल स्पेस तुम्हाला लिहिता आला पाहिजे. आता त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय की सॅम्पल स्पेस वरून आपल्याला इव्हेंट घ्यायचे आहे, हे लक्षात घ्या. आता याच्यामध्ये कार्डचे सुद्धा काही एक्झाम्पल्स तुम्हाला पुढे विचारले, इव्हेंट मध्ये असेल, प्रोबॅबिलिटी मध्ये असेल. म्हणजे पॅक ऑफ 52 कार्ड्स, म्हणजे तुम्ही जे पत्त्याने खेळता सुट्टीमध्ये, आता हे तुम्ही खेळत असाल तर ते पत्त्याने जे कार्ड ऑफ 50, त्याला पण सगळे इंग्लिश मध्ये नाव माहित पाहिजे. कार्ड ऑफ 52 पॅकचे इंग्लिश मध्ये सगळे नाव माहित पाहिजे. ते पहिल्यांदा मी इथे लिहून देतो, आणि त्यानंतर मग आपल्याला सेकंड पॉईंट बघता येईल इव्हेंट. बघा पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स, त्याच्या जोड्या म्हणजे कशा कोणकोणते डाव आहेत ते आपल्याला नको आहे. रमी असेल, तुम्ही जोड्याने खेळत असाल, 2-3 पासून खेळत असाल, याच्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट आहात. मात्र हे सगळे इंग्लिश मध्ये ते इथं उपयोगी पडणार नाही, लक्षात घ्या. पण ते कार्ड्स जे नॉलेज आहे त्याला इंग्लिश मध्ये आपण काय काय म्हणतो हे परफेक्ट माहित पाहिजे. बघा पॅक ऑफ 52 कार्ड्स, पॅक ऑफ 52 कार्ड्स. त्यामध्ये 2 टाइप असतात, 26 रेड कार्ड्स आणि 26 ब्लॅक कार्ड्स. बरोबर आहे. त्याच्या बॅक साइडचं चित्र कोणतं असतं ते बघायचं नाही. व्हाईट वॉश असतो, आणि त्या व्हाईट वॉश वरती तुम्हाला ब्लॅक आणि रेड या पद्धतीने ते दिलेलं असतं. म्हणजे व्हाईट कार्ड आणि ब्लॅक कार्ड तुम्हाला ते दाखवतो. बघा हे पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स हे असतं. हा कलर कोणता आहे तो महत्वाचा नाही, त्याच्यामध्ये हा कलर महत्वाचा आहे. बघा याच्यावरती हा व्हाईट वॉश आहे, आणि रेड मध्ये हे लिहिलेलं आहे. इथं व्हाईट वॉश आहे, हे ब्लॅक मध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये असे ब्लॅक कार्ड असतात ते 26 असतात, आणि रेड कार्ड असतात ते 26 असतात. हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा. ब्लॅक 26 आणि रेड 26. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय की 26 ब्लॅक कार्ड मध्ये परत 13 स्पेड कार्ड्स,
आणि 13 क्लब कार्ड्स. 13 क्लब कार्ड्स म्हणजे हे असं चित्र असतं. हे झाडासारखं आणि इथं असं झाडाचं पान असतं बघा. हे ब्लॅक कार्ड असतं. याला आपण स्पेड कार्ड म्हणतो आणि ते जे आहे ते क्लब कार्ड. त्यानंतर यामध्ये सेम वे ना 13 डायमंड कार्ड्स असतात. डायमंड कार्ड्स आणि 13 हार्ट कार्ड्स. हार्ट कार्ड्स म्हणजे त्याला आपण मराठीत चौकट म्हणतो. हे चौकट. त्याला इंग्लिश मध्ये म्हणायचं डायमंड कार्ड. हे माहित पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या. आणि हे आपल्याला सर्वांना परिचित असलेलं हार्ट कार्ड. त्याला वेगळं काही डिझाईन करू नका, हार्टच फक्त ठेवा. हे हार्ट कार्ड लक्षात आलं. म्हणजे याला आपण बदाम म्हणतो, याला चौकट म्हणतो, याला किलवर म्हणतो आणि याला इस्पिक म्हणतो. बघा हे जे कार्ड आहे ते क्लब कार्ड. याला आपण काय म्हणतो, किलवर म्हणतो. त्यानंतर हे जे कार्ड आहे ते स्पेड कार्ड. याला आपण इस्पिक म्हणतो. त्यानंतर हे जे कार्ड आहे चौकट, याला आपण डायमंड कार्ड म्हणतो. हे लक्षात घ्या. आणि हे जे कार्ड आहे हार्ट कार्ड. हार्ट कार्ड नव्हे, हार्ट कार्ड. हे लक्षात घ्या. म्हणजे ह्याला आपण बदाम म्हणतो. म्हणजे हे हार्ट कार्ड, हे डायमंड कार्ड, हे स्पेड कार्ड आणि हे क्लब कार्ड. हे चित्र परफेक्ट लक्षात राहतील. हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, कारण हे इंग्लिश मध्ये माहीत असणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये बघा आणखी डिटेल्स बघायचे असतील तर यामध्ये 4 एक्का असतात. त्याला आपण ॲश कार्ड म्हणतो. 4 ॲश कार्ड्स. 4 ॲश कार्ड्स म्हणजे एक किलवर एक्का म्हणजे किलवर ॲश कार्ड, म्हणजे स्पेड ॲश कार्ड, क्लब ॲश कार्ड, हार्ट ॲश कार्ड, डायमंड ॲश कार्ड. म्हणजे प्रत्येकामध्ये एक एक असतं. डायमंड ॲश कार्ड, हार्ट ॲश कार्ड, स्पेड ॲश कार्ड, क्लब ॲश कार्ड. त्याला आपण ॲश कार्ड म्हणतो. त्यानंतर 4 किंग कार्ड्स असतात. किंग कार्ड्स. त्यानंतर 4 क्वीन कार्ड्स असतात. हे प्रत्येकामध्ये एक एक. डायमंड क्वीन, हार्ट क्वीन, स्पेड क्वीन, क्लब क्वीन. तसं डायमंड किंग, हार्ट किंग, स्पेड किंग, क्लब किंग. हे पुढे 11व्या लेवल लागणार आहे, तेव्हा सगळ्या डिटेल्स येतोय लक्षात घ्या. त्यानंतर 4 जॅक कार्ड. जॅक कार्ड याला तुम्ही गुट्टे किंवा गुलाम म्हणता. बरोबर आहे का? ती तुमची भाषा नको इथं. इथे इंग्लिश मध्ये काय म्हणतात हे माहित पाहिजे, लक्षात घ्या. 4 जॅक कार्ड्स. डायमंड जॅक, हार्ट जॅक, स्पेड जॅक, क्लब जॅक. आणि यांचे सगळ्यांचे पिक्चर दिलेले असतात बघा तुम्हाला. म्हणजे हे याप्रमाणे आहे का. हे काय आहे, क्वीन. हा जॅक कार्ड आणि हा किंग कार्ड. यांचे पिक्चर्स असतात. मग ह्या प्रत्येकामध्ये एक एक म्हणजे 4 आणि हे 3 म्हणजे 12 येतात लक्षात घ्या. म्हणजे ह्याला आपण 12 पिक्चर कार्ड्स म्हणतो. हे 4 + 4 + 4 12 पिक्चर कार्ड्स. पिक्चर कार्ड्स किंवा यांना फेस कार्ड सुद्धा म्हणतात. फेस कार्ड्स. फेस कार्ड्स किंवा पिक्चर कार्ड्स किंवा यांना दुसरं एक नाव आहे और कोड कार्ड. कोड कार्ड्स हे तुमच्या बुक मध्ये नाव नाही, पण पुढे तुम्हाला कुठेही हे नाव ऐकायला मिळेल, कोड कार्ड. कोड कार्ड का म्हणतात, पूर्वी न्यायनिवाडा कुठे व्हायचा, राजवाड्यामध्ये व्हायचा आणि तिथे हे लोक न्यायनिवाडा करायचे. हे लक्षात घ्या. म्हणून आपण कोड कार्ड म्हणतो. त्यामुळे हे 4 ॲश कार्ड, 4 किंग कार्ड, 4 क्वीन कार्ड, 4 जॅक कार्ड
आणि ह्या 3 हे मिळून 12 जे होतात त्याला आपण काय म्हणतो, पिक्चर कार्ड, फेस कार्ड और कोड कार्ड. त्यानंतर ह्या 13चा जो ग्रुप आहे, 13 डायमंड कार्ड्स, 13 हार्ट कार्ड्स, 13 स्पेड कार्ड आणि 13 क्लब कार्ड यांना आपण सूट म्हणतो. म्हणजे देयर आर 4 सूट्स आणि त्या 4 सूट मध्ये काय काय येतात, 13 डायमंड, 13 हार्ट, 13 स्पेड, 13 क्लब, हे लक्षात घ्या. म्हणजे या पद्धतीनं हे पॅक ऑफ 52 कार्ड्स तुम्हाला परफेक्ट माहित पाहिजे. आणि हे पॅक ऑफ 52 कार्ड्स माहित असेल तर तुम्हाला सिंपल यावर्षी 11वी मध्ये 10वी मध्ये सिंपल एक्झाम्पल्स आहेत, प्रोबॅबिलिटीचा बेस आहे. 11वीला याच्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला शिकायचं आहे आणि याचं ऍप्लिकेशन तुम्हाला 12वी मध्ये प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये करायचं. म्हणजे किती इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत बघा. म्हणजे 10वी फक्त रटून चालणार नाही, तर नॉलेज ओरिएंटेड जर तुम्ही अभ्यास केला तर सुरुवातीच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की नॉलेज ओरिएंटेड केला तर कोणत्याही एक्झामची भीती वाटणार नाही आणि पुढे सुद्धा तुम्हाला हा पाया जर स्ट्रॉंग असेल तर पुढे तुम्हाला कुठल्याही एक्झाम किंवा 11वी सायन्स असेल, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल किंवा कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील तर त्याला भीती वाटणार नाही किंवा त्याचं कोणतं टेन्शन येणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे हे पॅक ऑफ 52 कार्डची माहिती सर्वांना लक्षात आली का बघा. त्यानंतर सेकंड जो पार्ट आहे तो मी एक्सप्लेन करतो. यामधला सॅम्पल स्पेस नंतर इम्पॉर्टंट पार्ट इव्हेंट. आता इव्हेंट कशाला म्हणायचं बघा. इव्हेंट एनी सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस इज कॉल्ड एन इव्हेंट. एनी सबसेट म्हणजे मी लिहितो एनी सबसेट of sample space is called an event. Events are denoted by capital letters A, B, C, etc. Any subset of sample space is called an event. Events are denoted by capital letters A, B, C, etc. आता याचं एक मी एक्झाम्पल देतो की एक्सपेरिमेंट असा घेतो, रोलिंग अ डाय. याचं एक्झाम्पल एक्सपेरिमेंट रोलिंग अ डाय. ते लास्ट लेक्चरला मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं याचा सॅम्पल स्पेस कसा लिहायचा. आता रोलिंग डाय मध्ये सॅम्पल स्पेस काय येतो बघा. सॅम्पल स्पेस S is equal to 1 2 3 4 5 6 म्हणजे ते n of S तुम्हाला काय मिळतं, 6 मिळतं. आता मी वेगवेगळे डिफरंट इव्हेंट तुम्हाला मी एक्सप्लेन करतोय आणि ते इव्हेंट कसे लिहायचे ते आपण बघू. आणि इव्हेंटची आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची. म्हणजे टॉपिक मधला शेवटचा जो पार्ट आहे तो प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट. इथं पहिल्यांदा इव्हेंट तुम्हाला लिहिता आला पाहिजे. लेट A be the event getting even number. आता इवन नंबर कोणते 2 4 6 8 अँड सो ऑन. मात्र 2 4 6 8 असे लिहायचं नाही पुढे डॉटेड लाईन. तर रिलेटेड टू दिस एक्सपेरिमेंट किंवा या विथ रिस्पेक्ट टू दिस सॅम्पल स्पेस तुम्हाला इव्हेंट लिहायचा आहे. डेफिनेशन काय आहे, एनी सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस इज कॉल्ड एन इव्हेंट. म्हणजे इव्हेंट हा सॅम्पल स्पेसचा सबसेट आहे, लक्षात घ्या. तेव्हा सॅम्पल स्पेस सोडून आपण दुसरे कोणतेही एलिमेंट याच्यामध्ये घ्यायचे नाही. त्यामुळं लेट ए बी द इव्हेंट गेटिंग इवन नंबर. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही साफ सिटी मधला ठोकळा टाकल्यानंतर तुम्हाला इवन नंबर मिळण्याची पॉसिबिलिटी किती किंवा इवन नंबर किती वेळा तुम्हाला कोणकोणते मिळू शकतात. एक तर अप्पर फेसला 2 असेल, 4 असेल किंवा 6 असेल तर त्याला आपण काय म्हणतो, इवन नंबर म्हणतो. म्हणजे 2 4 6 हे तुम्हाला सॅम्पल पॉइंट मिळतात त्या इव्हेंट मधले, लक्षात घ्या. आणि एन ऑफ ए किती मिळतं, एन ऑफ ए 3. त्यानंतर दुसरा इव्हेंट मी देतो, लेट बी बी द इव्हेंट
गेटिंग ऑड नंबर. इव्हन नंबर प्रमाणे ऑड नंबर. मग ऑड नंबर याच्यामध्ये कोणकोणते 1 3 5 सहजपणे आपण सांगू शकतो. n ऑफ b किती येतं 3. समजा याच्यामध्ये आणखी काही मी इव्हेंट देतो कारण त्याचे टाइप्स हे तुम्हाला एवढे डिटेल मध्ये नाही 12वीचे 10वीच्या सिलेबस मध्ये, मात्र पुढे तुम्हाला हे लागणार आहे तिथे तुम्हाला शिकायचंच आहे. मात्र जुन्या सिलेबस मध्ये मी आता जे पॉइंट्स काही एक्स्ट्रा सांगणार आहे ते होतं, मात्र आता तुमच्या याच्यामध्ये नाही. मात्र हे काय अवघड नाही, ते फक्त जाता तुम्हाला एक्सप्लेनेशन त्याचं देतोय, लक्षात घ्या. तिसरा इव्हेंट मी असा घेतो, लेट सी बी द इव्हेंट गेटिंग इवन प्राइम नंबर. इवन प्राइम नंबर. मग आता इवन आणि प्राइम असणारा नंबर एकमेव आहे तो 2, म्हणजे n ऑफ c 1. त्यानंतर लेट d बी द इव्हेंट गेटिंग नंबर बिटवीन 4 and 5. आता एकदा हा इव्हेंट कसं आहे बघा, गेटिंग नंबर बिटवीन 4 and 5 म्हणजे 4 आणि 5 मध्ये कोणता नंबर आहे का तुम्ही म्हणाल 4.1 4.2 4.3 हे असतं का त्या डाइस वरती? नाही. लक्षात आलं का? त्यामुळे इथं एकही नंबर नाही, त्यामुळे हा एम्प्टी सेट मिळेल तुम्हाला. एम्प्टी सेट दॅट इज 5 म्हणजे n ऑफ d इज इक्वल टू 0. त्यानंतर आणखी एक इव्हेंट मी एक्सप्लेन करतो, लेट e बी द इव्हेंट be the event getting number less than 7. less than 7. मग यामध्ये काय येणार बघा 1 2 3 4 5 6 हे सगळेच नंबर काय आहेत लेस दॅन 7 आहेत. त्यामुळे हा तुम्हाला सॅम्पल स्पेसच मिळाला, लक्षात घ्या. s म्हणजे इथं n ऑफ s n of e 6 and here e is equal to s sample space. मग आता इथे मी काही एक्स्ट्रा जे पॉइंट सांगणार आहे ते एक्सप्लेन करतो तुम्हाला. आत्ताच्या 10वीच्या सिलेबस मध्ये ते फक्त इव्हेंट आहे. सॅम्पल स्पेस एका एक्सरसाइज मध्ये, दुसऱ्या एक्सरसाइज मध्ये इव्हेंट लिहायचे आहे तुम्हाला आणि तिसऱ्यामध्ये इव्हेंटची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायचं आहे, हे लक्षात घ्या. मात्र हे पॉइंट काही अवघड नाही, ह्या जे तुमच्या समोर इव्हेंट मांडलेले त्याच्यावरच मी एक्सप्लेन करणार आहे की यामध्ये बघा ए इव्हेंट आणि बी इव्हेंट यामध्ये एक सुद्धा कॉमन एलिमेंट नाही. म्हणजे इथे तुम्हाला ए इंटरसेक्शन बी हा नल सेट मिळतो. ए इंटरसेक्शन बी नल सेट मिळतो. म्हणजे दोन इव्हेंट मध्ये एक सुद्धा कॉमन एलिमेंट नसेल तर त्याला म्हणायचं म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स किंवा डिसजॉइंट इव्हेंट म्हटलं तरी चालतं. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स ए इंटरसेक्शन बी नल सेट. म्हणजे हे काय फक्त नॉलेज साठी मी तुम्हाला देतोय. आता यांचं युनियन जर तुम्ही घेतला तर 1 2 3 4 5 6 म्हणजे तुम्हाला सॅम्पल स्पेस मिळतो. जर दोन इव्हेंटचं युनियन जर सॅम्पल स्पेस मिळत असेल तर त्याला म्हणायचं एक्झॉस्टिव्ह इव्हेंट्स, हे लक्षात घ्या. एक्झॉस्टिव्ह इव्हेंट्स. आणि हे लक्षात घ्या की प्रोबॅबिलिटी मध्ये इंटरसेक्शन सॅम्पल स्पेस, सेट थ्योरी, प्रोबॅबिलिटी आणि 11वीला तुम्हाला मॅथमॅटिकल लॉजिक, 12वीला मॅथमॅटिकल लॉजिक हा एक टॉपिक शिकायचा आहे. 11वीला सेट परत शिकायचा आहे. सेट, प्रोबॅबिलिटी, मॅथमॅटिकल लॉजिक, आणखी एक इलेक्ट्रॉनिक्स ओरिएंटेड एक टॉपिक आहे इलेक्ट्रॉनिक सब्जेक्ट्स रिलेटेड बुलियन अल्जेब्रा किंवा कॉम्प्युटरशी रिलेटेड हा टॉपिक आहे बुलियन अल्जेब्रा. याच्यामध्ये सगळे जे कन्सेप्ट आहेत ना ते पॅरलल आहेत, लक्षात घ्या. सॅम्पल स्पेस प्रोबॅबिलिटी मध्ये आपण सॅम्पल स्पेस एस घेतो, सेट थ्योरी मध्ये त्याला आपण युनिव्हर्सल सेट यू, हे लक्षात घ्या. युनिव्हर्सल सेट यू, इकडे सॅम्पल स्पेस एस, हे लक्षात घ्या. इथं ए इंटरसेक्शन बी म्हणजे दोन सेट मध्ये कॉमन असणारे एलिमेंट्स आपण घेतो. लॉजिक मध्ये पी कंजक्शन क्यू आपण घेतो. ए युनियन बी सेट थ्योरी मध्ये घेतो. लॉजिक मध्ये ए डिसजंक्शन बी घेतो. आणि इथं हे कोरिलेटेड आहे. आणि बुलियन अल्जेब्रा मध्ये ए प्लस बी घेतो आणि इंटरसेक्शन असेल तर ए डॉट बी घेतो, लक्षात घ्या.
त्यामुळं हे सगळे कोरिलेटेड टॉपिक्स आहेत आणि एकमेकांच्या हातात घेऊन चालणारे टॉपिक्स आहेत. आणि या पद्धतीने आपण स्मार्ट वर्क करायला आतापासून जर शिकलो तर 11वीला खूप चांगलं जाणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळं पुढचं विजन डोळ्यासमोर ठेवा आणि त्या पद्धतीने स्टडी करा. म्हणून नॉलेज घ्या, परीक्षा म्हणून अभ्यास करू नका. हे परत परत मी तुम्हाला सांगतोय. त्यामुळे इथं लक्षात आलं का बघा की ज्याच्यामध्ये इथं दोन्हीमध्ये एक सुद्धा कॉमन सॅम्पल पॉईंट नाही, त्याला आपण काय म्हणतो, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स, ए इंटरसेक्शन बी नल सेट. आणि त्यांचं युनियन जर सॅम्पल स्पेस असेल तर त्याला आपण म्हणतो एक्झॉस्टिव्ह इव्हेंट्स. हे लक्षात घ्या. आता या इव्हेंटमध्ये एकच सॅम्पल पॉईंट आहे, याला आपण म्हणतो एलिमेंटरी इव्हेंट. हे लक्षात घ्या, एलिमेंटरी इव्हेंट म्हणजे एकच सॅम्पल पॉईंट असेल तर दॅट इज कॉल्ड एलिमेंटरी इव्हेंट. किंवा आपण सेट थेअरी मध्ये आपण काय म्हणतो, सिंगलटन सेट, म्हणजे ज्याच्यामध्ये एकच एलिमेंट आहे, दॅट इज कॉल्ड सिंगलटन सेट. त्यानंतर हा इव्हेंट कसा आहे बघा, लेट डी बी द इव्हेंट गेटिंग नंबर बिटवीन 4 and 5. याच्यामध्ये एक सुद्धा एलिमेंट येत नाही, मला म्हणायचं इम्पॉसिबल इव्हेंट. 4 आणि 5 मध्ये तुम्ही साफ सीडी मध्ये ठोकळा टाकला आणि 4 आणि 5 मधला नंबर वरती अप्पर मोस्ट स्पेस वरती येणं, हे काय तर इम्पॉसिबल इव्हेंट. लक्षात आलं. आणि इम्पॉसिबल इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काय असते, 0. कारण नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट त्याच्यामध्ये किती येतात, 0 येतात, ते लक्षात घ्या. त्यानंतर लेट ए बी द इव्हेंट गेटिंग नंबर लेस दॅन 7. इथे बघा सगळेच्या सगळे एलिमेंट आले, 7 पेक्षा लहान असणारे नंबर तुम्हाला विचारलेले आहे इव्हेंट मध्ये. मग या सॅम्पल स्पेस मध्ये सगळे नंबर लेस दॅन 7च आहेत ना. त्या 1 2 3 4 5 6 हा सॅम्पल स्पेसच मिळतो. म्हणजे ज्यावेळेला इव्हेंट हा सॅम्पल स्पेस असतो त्यावेळेला त्या इव्हेंटला म्हणायचं सर्टन इव्हेंट, किंवा दुसरं एक नाव आहे शुअर इव्हेंट. आणि सर्टन इव्हेंटची प्रोबॅबिलिटी असते 1. हे नेहमी लक्षात ठेवायचं. म्हणजे सॅम्पल स्पेसची प्रोबॅबिलिटी असते 1. म्हणजे यामध्ये तुम्हाला इव्हेंट कसे लिहितात आणि त्याचे टाइप्स पण मी थोडक्यात एक्सप्लेन केलेले आहे. तुम्हाला आत्ताच्या सिलेबस मध्ये इव्हेंट चे टाइप्स, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह, म्युच्युअली एक्झॉस्टिव्ह इव्हेंट्स, किंवा हा एलिमेंटरी इव्हेंट, हा इम्पॉसिबल इव्हेंट, किंवा हा याला आपण शुअर इव्हेंट किंवा सर्टेन इव्हेंट म्हणतो, हे टाइप्स नाहीत. फक्त मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्या नॉलेजसाठी दिलेलं आहे. पुढे जरी 11वी मध्ये शिकवत असताना जरी हा शब्द जरी आठवला, हा हे सरांनी आम्हाला सांगितलं होतं, एवढं जरी तुम्हाला क्लिक झालं तरी खूप समाधान आहे, लक्षात घ्या. त्यामुळं इव्हेंट बाबतीत इव्हेंट कसा लिहायचा, कोणत्या पद्धतीने लिहायचं, हे तुमच्या लक्षात आलं का बघा. इव्हेंट हा काय असतो, सॅम्पल स्पेसचा सबसेट असतो. एनी सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस इज कॉल्ड एन इव्हेंट. इव्हेंट्स आर डिनोटेड बाय ए बी सी डी ई. मग सेकंड, तुम्हाला या इव्हेंट या पॉइंटच्या एक्सरसाइज मध्ये टेक्स्ट बुक मध्ये फक्त इव्हेंट लिहिण्यासाठी एक्झाम्पल दिलेले आहेत. त्यामधले पण आपण काही एक्झाम्पल्स बघू. तुम्हाला इथं काही एक्झाम्पल्स मी दिलेले आहेत, हे लक्षात घ्या. आता आणखी एक मी तुम्हाला एक्झाम्पल देतो आणि त्यानंतर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण या पुढचे आणखी काही वेगवेगळे डिफरंट एक्झाम्पल्स आपण बघू. आता इव्हेंट बाबतीत तुम्हाला एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल्स बघा, एक एक्झाम्पल आपण बघू. Three coins are tossed simultaneously. Tossed simultaneously. Write the events A to get at least 2 hits, B to get no hit, and third C to get head on the second point.
हेड ऑन द सेकंड कॉइन. असे बरेचसे एक्झाम्पल टेक्स्टबुक मध्ये. सिंपल आहे कन्सेप्ट, कारण तुम्हाला सॅम्पल स्पेस कसा लिहायचं याच्यामध्ये जवळजवळ सगळे एक्सपेरिमेंट दिलेले, त्यामध्ये सगळे एक्सपेरिमेंट इथे सुद्धा आहे ते लक्षात घ्या. आता इथं एक्सपेरिमेंट काय आहे बघा. टॉस 3 कॉइन्स आर टॉस्ड. 3 कॉइन्स आर टॉस्ड. मग सॅम्पल स्पेस काय येणार. S इज इक्वल टू कसं लिहायचं सांगितलेलं आहे लास्ट लेक्चरला. H H H T रोटेट करा. H H T H T H T H H. त्यानंतर T T T ला H रोटेट करा. T T H T H T H T T. म्हणजे N ऑफ S किती मिळतं 8. बघा आता आपल्याला इव्हेंट लिहायचे. 3 इव्हेंट मी तुम्हाला लिहून दाखवतो. लेट ए बी द इव्हेंट गेटिंग at least 2 hits. at least 2 hits. आता इथे at least आणि at most हा कन्सेप्ट बऱ्याच मुलांना लक्षात येत नाही. at least म्हणजे कमीत कमी. तुम्हाला पास होण्यासाठी 100 पैकी किती मार्कांची आवश्यकता असते. कमीत कमी 35. म्हणजे 100 पैकी तुम्हाला 35 मार्क्स पडल्यानंतर तुम्ही पास. म्हणजे असं आहे का 36 मार्क्स पडल्यानंतर नापास नाही. आणि 100 पैकी 100 पडल्यानंतर क्लिअर नापास असंही नसतं लक्षात घ्या. त्यामुळे पास होण्यासाठी कमीत कमी आपल्याला किती मार्कांची आवश्यकता असते 35. म्हणजे ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी, त्याच्यापेक्षा जास्त असलं तरी चालतं. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. आणि ऍट मोस्ट 100 मार्काचा पेपर आहे. तुम्ही जास्तीत जास्त किती मार्क पडू शकता. 101 102 103 नाही. किती 100 पैकी 100 मार्क्स पडू शकता. मग काही जण असे बुद्धिमान प्राणी असतात की त्यांना 0 मार्क्स सुद्धा पडलेले असतात. बरोबर आहे का. म्हणजे तुम्ही सगळे आता असं मी म्हणत नाही, तुम्ही सगळे 100 पैकी 100च्या घरामध्ये आहात असं समजा. लक्षात त्यासाठी हार्ड वर्क करावं लागतं. त्यामुळे ऍटमोस्ट म्हणजे काय जास्तीत जास्त. मग ते 0 पर्यंत आला तरी चालतं. आणि कमीत कमी म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त जायचे लक्षात घ्या. कळलं का. म्हणजे 100 पर्यंत तुम्ही मार्क्स मिळवू शकता. मग तसं लेट ए बी द इव्हेंट गेटिंग ऍटलीस्ट 2 हेड्स. म्हणजे कमीत कमी 2 हेड पाहिजे. म्हणजे 3 हेड असले तरी चालतात. मग याच्यामध्ये 2 हेड असणारे कोणकोणते आहेत बघा. जास्त असले तरी चालतात. H H H H H T 2 हेड आहेत. H T H T H H. याच्यामध्ये कमीत कमी 2 हेड आहेत. आता पुढचे जर तुम्ही घेतला तर त्याच्यामध्ये 2 हेड आहेत का नाही. 2 चालतात 3 चालतात. म्हणजे त्यापेक्षा जास्त चालतं ते लक्षात घ्या. तेव्हा तुम्हाला इथं N ऑफ A किती मिळतं 4. त्यानंतर दुसरा इव्हेंट बघा. लेट B बी द इव्हेंट गेटिंग नो हेड. म्हणजे त्याच्यामध्ये हेड नको आहे. मग हेड नसणारा एकच आहे T T T. बाकीच्या सगळ्यामध्ये कमीत कमी एक तरी हेड आहे. मग इथं काय ना T T T. म्हणजे N ऑफ B किती येतं 1. 3 लिहायचं नाही, हा एकच ग्रुप आहे लक्षात ठेवायचा. त्यानंतर C बी द इव्हेंट लेट C बी द इव्हेंट गेटिंग हेड ऑन सेकंड कॉइन. म्हणजे दुसऱ्या कॉइन वरती हेड पाहिजे. मग पहिल्या आणि तिसऱ्या कॉइन वरती काय आहे याचा आपला संबंध नाही. कारण काही जण काय चूक करतात, दुसऱ्या कॉइन वरती हेड म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या कॉइन वरती हेड नको असं तिथं उल्लेख आहे का नाही. सेकंड कॉइन शो हेड. मग पहिल्या आणि तिसऱ्या कॉइन वरती काय पाहिजे सांगितलंय का नाही. मग काय असलं तरी चालतं, काय पण असू दे ते लिहायचं. फक्त सेकंड कॉइन वरती हेड असणारे कोणकोणते आहेत बघा. H H H H H T. त्यानंतर T H H परत T H T. हे एवढे येतात बघा. म्हणजे इथं तुम्हाला N ऑफ S किती मिळतात 4. N ऑफ C. म्हणजे लक्षात आलं इव्हेंट कसा लिहायचा तो.
हे 2 मार्कासाठी तुम्हाला हे 4 इव्हेंट विचारत नाही, 2 मार्कासाठी 2 इव्हेंट विचारतात. समजा एकच इव्हेंट लिहायला सांगितला, 1 मार्कात सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात आलं? तेव्हा पुढच्या लेक्चरला परत आपण काही एक्झाम्पल इव्हेंट लिहिण्याचे बघू आणि त्यानंतर मग पुढे आपल्याला लास्ट पॉईंट जो आहे तो प्रोबॅबिलिटी. अतिशय सोपा आणि लहान टॉपिक आहे. 7 मार्काची याच्यावरती प्रॉब्लेम तुम्हाला विचारतात. त्यावेळेची तयारी परफेक्ट करा. कोणताही डाऊट असेल तर तुम्ही विचारा. थँक्यू.